जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, काल रात्रीच्या घन डिस्कशन नंतर माझं आणि भूषणचं ठरलं की आज सकाळी आपण भेटून क्रिकेट खेळायचं. कारण की खूप दिवसांपूर्वी आम्ही क्रिकेट खेळलो, म्हणजे लगभग 1 वर्ष झालं आम्हाला क्रिकेट खेळून. म्हणून मग आम्ही ठरवलं क्रिकेट खेळायचं आणि प्रॅक्टिस करायची क्रिकेटची, कारण की आपला आवडता खेळ. म्हणून मग आम्ही सकाळी सकाळी भेटून ठरवलं की आपण क्रिकेट खेळूया. मी आता त्याच्या इथून बसलो आणि तो अजूनपर्यंत आला नाही. त्याची आता वाट बघतोय. चला पाहूया किती वेळात तो येतो. तर थकून मी आलो घरी आणि आता झाली जेवणाची वेळ माझी, म्हणजे नाश्त्याची वेळ. डायरेक्टली 12 वाजता मी नाश्ता करतोय. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 5:30 काहीतरी वाजलेले. मला लागलेली भूक आणि आईला बरं नव्हतं म्हणून आई मला बोलली जाऊन तू मॅगी बनव आणि खा. म्हणून मी आता मॅगी घेतली, आता मॅगी बनवून नाश्त्यासाठी खातोय. तर मित्रांनो, नाश्ता झाला आणि मग तोपर्यंत वाजले संध्याकाळचे 7. मग मम्मी केली दिवाबत्तीची वेळ झालेली आणि मी केली दिवाबत्ती. तर मित्रांनो, दिवाबत्ती झाल्यावरती मी आणि पप्पा खाली आलो, कारण गाडीच्या साईड मिररची काच तुटलेली. मग ती फिट करणं गरजेचं आहे, कारण की साईड मिररने जर दिसलं नाही बाजूने गाडी येते तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मी आणि पप्पा आलो खाली साईड मिररला काच लावायला, ती तुटलेली. मग काच लावून आम्ही गेलो बाहेर फिरायला. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 10:30 वाजले होते रात्रीचे. मस्त मी आज दिवसभरात खूप कामं केली, जसं की सकाळी क्रिकेट खेळायला गेलो, घरी आलो, आवरलं जरा, हे केलं जरा रिसर्च केली. रिसर्च कशावर माहिती आहे? 11वीच्या सायन्सवरती आणि मर्चंट नेव्ही, जे माझं करिअर मी करणार आहे, म्हणजे मी जे ठरवलं आहे करिअर मी जे करणार आहे त्याच्यावरती. मी कोणत्या यूट्यूबवरती वगैरे कुठं क्लासेस वगैरे काय आहे का, काय सिलेबस आहे, कसं कंप्लीट करायचं, हे सगळं मी आता रिसर्च वगैरे केली आहे मस्तपैकी. त्यानंतर मग दुपारी जरा गेम खेळत बसलेलो, गेम खेळलो. मग संध्याकाळी मी माझा नाश्ता 12 वाजता केला. संध्याकाळी मग आईला बरं नव्हतं म्हणून मॅगी बनवून खाल्ली. एक नंबर झाली मॅगी. तुम्हाला मी कधीतरी सांगेन माझी रेसिपी काय आहे मॅगीची. एकदम तिखट आणि एकदम भारी मॅगी होते. मग मॅगी खाल्ली, मग दिवाबत्ती केली. मग पप्पांसोबत खाली काच लावायला गेलो, काच लावली. तिथून मग आम्ही बाहेर गेलो फिरायला. असं सर एक राऊंड मारून आलो पूर्ण. खूप ना, या 2 आवर्स एक राऊंड मारून रिटर्न आलो. घरी आलो, आता व्हिडिओ एडिट केलाय मी. जेवलोय वगैरे मस्त जेवलोय, त्या व्हिडिओ एडिट करतोय. हा पण व्हिडिओ एडिट ॲड करेन आता मी माझ्या ह्याच्यामध्ये, आणि ब्लॉगला एंड करेन आणि उद्या ब्लॉग येईल. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि हा, तुम्हाला सांगायचं राहिलं, माझा बड्डे येतो या, गिफ्ट पाठवा मला. बरं, आता काल तुम्हाला बड्डे, अहो 364 दिवसानंतर माझा परत बड्डे येतोय. गिफ्ट पाठवा. तुम्ही यावेळेस पाठवलं नाही, तुम्हाला माहीत नव्हतं ना. 364 दिवसांनी माझा बड्डे परत आहे, तेव्हा गिफ्ट पाठवा नक्की आठवणीने. काय पाठवलं माहिती आहे? योगाचं सामान पाठवा, त्यानंतर बॉडी बिल्डिंगचं सामान पाठवा, डंबेल्स वगैरे पाठवा मस्त. एखादा फोन वगैरे पण पाठवा, चालेल मला फोन वगैरे पाठवलं तर. चांगली ब्लॉगिंगसाठी वगैरे फोन भेटला एक नंबर. थोडा टाईम वेस्ट नाही करत. आजच्या व्लॉगला इथेच संपवतो. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला, व्लॉगला लाईक करा.
चॅनलवर नसाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. सी यू. बाय.